स्टार्ट. उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, त्यांचे निधन झाले वा त्यांना पदावरून हटवण्यात आले तर राज्यघटनेच्या अनुच्छेद 68(2) अन्वये लवकरात लवकर निवडणूक घेण्याची तरतूद आहे. राष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास 6 महिन्यांमध्ये निवडणूक घेण्याची घटनेतच तरतूद आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी असा ठराविक कालावधी बंधनकारक नाही, फक्त लवकरात लवकर अशी शब्दयोजना आहे. पण जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास निवडणुकीनंतर निवडून येणाऱ्याला पूर्ण 5 वर्ष पदावर राहता येते. धनखड यांची मुदत ऑगस्ट 2027 पर्यंत होती, पण नवीन उपराष्ट्रपती निवडून आल्यावर 2030 पर्यंत पदावर राहू शकतील. परिच्छेद राजशिष्टाचारानुसार उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींच्या खालोखाल आणि पंतप्रधानांपेक्षा वरच्या स्थानाचे म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती या नात्याने कामकाज चालवण्याची जबाबदारी उपराष्ट्रपतींची असते. राष्ट्रपतींचे निधन, राजीनामा, पदावरून हटवले जाणे किंवा आजारपणामुळे दैनंदिन कामकाज शक्य नसल्यास उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीपदाची भूमिका बजावतात. या कालावधीत त्यांना राष्ट्रपतींना मिळणारे सारे अधिकार लागू होतात. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय 35 वर्ष पूर्ण आणि मतदार यादीत नाव एवढ्याच अटी आहेत. परिच्छेद उपराष्ट्रपतीपदासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्यच हे मतदार असतात. राज्यसभेच्या नामनियुक्त सदस्यांनाही मताधिकार असतो. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रत्येक खासदाराच्या मताचे राज्यनिहाय मूल्य ठरते. त्याउलट उपराष्ट्रपतीपदासाठी प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य 1 इतकेच असते. उपराष्ट्रपतीपदासाठी जेवढे उमेदवार रिंगणात तेवढ्या पसंतीची मते खासदारांना देता येतात. उदाहरणार्थ 7 उमेदवार रिंगणात असल्यास खासदारांना 1, 2, 3 अशा क्रमाने 7 पसंतीक्रमाने मते देता येतात. या पसंतीक्रम मतदान पद्धतीत एकूण वैध मतांच्या आधारे पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी मतांचा कोटा निश्चित केला जातो. तेवढी मते पहिल्या फेरीत मिळविणारा उमेदवार विजयी घोषित केला जातो. समजा पहिल्या फेरीत तेवढी मते मिळाली नाहीत तर दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. सर्व मते मोजूनही मतांचा कोटा पूर्ण न केल्यास सर्वाधिक मते मिळवणारा विजयी म्हणून जाहीर केला जातो. परिच्छेद लोकसभेचे 543 आणि राज्यसभेचे 250 असे मतदार या निवडणुकीत पात्र असतात. सध्या लोकसभा 542 आणि राज्यसभा 240 अशी सदस्य संख्या असल्याने 782 मतदार लवकरच होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकतात. म्हणजे पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी 392 मतांची आवश्यकता आहे. भाजपचे दोन्ही सभागृहांत मिळून 339 खासदार आहेत. भाजप स्वबळावर ही निवडणूक जिंकू शकत नाही, पण तेलुगू देसम, संयुक्त जनता दल, शिवसेना, अण्णा द्रमुक, आसाम गण परिषद, राष्ट्रवादी असे छोटे मोठे पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष आहेत. या पक्षाच्या पाठिंब्यामुळे सत्ताधारी NDAचे संख्याबळ 425च्या आसपास आहे. भाजप प्रणित NDAचा उमेदवार निवडून येण्यात अडचण येणार नाही. स्टॉप.